सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। निपुण महाराष्ट्र अभियान या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिकाधिक सुकर आणि सुखकर व्हावा यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शन व्हिडिओच्या मालिकेतील हा एक व्हिडिओ। माझ्या व्हिडिओचा विषय वर्ग दुसरा भाषा लेखन स्तर 1 वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात तुम्ही? चांगले आहात ना सगळे? व्हेरी गुड। चला आता पहा, आपण एक वेगळी गंमत आज शिकणार आहे का नाही? तर हे आपलं शरीर आहे, तुमचं शरीर आहे, बरोबर आहे? आता मला सांगा, आपलं हे शरीर कशाने बनलेलं आहे? वेगवेगळ्या अवयवांनी। कशाने बनलेले आहे? वेगवेगळे अवयव, जसं हात आहे ना, पाय, डोके, कान, बरोबर की नाही? आता मला सांगा, डोक्याचा आकार कसा आहे? गोल। कानांचा आकार कसा आहे? अर्धा गोल। कसा आहे? अर्धा गोल। हात आपले रेषांसारखे, हात आपले रेषांसारखे, उभ्या रेषा, आडव्या रेषा, बरोबर आहे की नाही? तसंच आपली जी अक्षर आहे, ही अक्षर सुद्धा अवयवांची बनलेली। अक्षरांना सुद्धा काय असतात? अवयव असतात, भाग असतात, आणि त्याच्यापासून आकार तयार होतात। अवयवांपासून आकार तयार होतात अक्षरांच्या, आणि आकारापासून अक्षर तयार होतात। जसं बघा, या ठिकाणी माझ्याकडे आज मी तुम्हाला मुद्दाम खेळण्यासाठी या ठिकाणी क्ले आणलेला आहे, परंतु आपला जो खेळ आहे हा अक्षरांचा खेळ असणार आहे का नाही? आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक या ठिकाणी अक्षर तयार करून दाखवतो। बघा, आता हा कसा आकार आहे? कसा आकार झाला? हा गोल झाला आहे का नाही? बघा, या ठिकाणी तुम्हाला असे या अक्षरांच्या अवयवांचे 10 गट दिसतील। पहिल्या याच्यामध्ये गोल आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 2चा आकार आहे, तिसऱ्या याच्यामध्ये एक अर्धा गोल, आणखी परत एक अर्धा गोल। त्यानंतर या ठिकाणी टचा आकार आहे, एक उभी रेष, आणि त्याखाली अर्धा गोल, बरोबर? या ठिकाणी गणपतीच्या सोंडीसारखा गचा आकार आहे, आणि नळासारखा या ठिकाणी नळासारखा एक दुसरा आकार, बरोबर आहे? आता पुढे आहे, आपल्या घरामध्ये चमचा असते आणि अशी पळी असते आहे की नाही? बघा, हा चमचा जो आहे हा चचा आकार आहे, आणि हा जचा आकार आहे, बरोबर की नाही? आता समोर हा 5चा अंक आहे। तुम्हाला 5चा अंक माहित आहे ना? ठीक आहे, 5च्या अंकापासून सुद्धा काही अक्षरे बनतात। या ठिकाणी 6चा अंक आहे, 6च्या अंकातून सुद्धा काही अक्षरे तयार झालेली आहेत। खाली हा एक तचा आकार आहे, आणि हा डचा आकार आहे। आता पहिल्या या गटातले आपण काही अक्षरे या ठिकाणी बनवून काढू। बघा, या ठिकाणी मी एक गोल काढला, गोल काढून मी एक त्याला उभी रेषा जोडली, दिसते? आता उभी रेषा जोडल्यानंतर आणखी एक त्याला वर मी आडवी रेष जोडली। आता काय तयार झाला बरं? हा तुम्हाला लिहून पाहता येतो? ठीक आहे, हा तुम्ही असाच्या असा लिहायचा। आधी काय करणार? गोल काढणार, नंतर उभी रेष, आणि नंतर आडवी रेष। आता याच्यापासूनच व पासूनच आणखी दुसरा अक्षर कसं तयार होईल? ब अक्षर तयार होईल। तर पहा, या ठिकाणी ब मध्येच आपण एक आडवी रेष टाकली की काय तयार होतो? ब तयार होतो। झाला ना ब तयार? आता या वलाच आणखी एक आपण गोल जोडला, आणखी एक या ठिकाणी गोल जोडला अशा पद्धतीनं, तर या ठिकाणी काय तयार झाला? क तयार झाला। गंमत आहे का नाही? एकाच अक्षरात, एकाच गोलामध्ये वेगवेगळे अक्षर। आता बघा, या ठिकाणी मी हे 2 कोन काढतो आणि इथे जोडतो, आणि त्यानंतर या ठिकाणी एक उभी रेष देतो, बरोबर? आणि या ठिकाणी आडवी रेष देतो। काय तयार झालं? ल तयार झाला। म्हणजे एका आकारातून आपण 4 अक्षरं तयार केली। आता बघा, दुसरा 2चा आकार आहे। कशाचा आकार आहे? 2चा आकार। आता याच्यामधून, या 2च्या आकारामधून काय तयार होतो? बघा, हा 2चा अंक आहे। हा कितीचा अंक आहे? 2चा। आता पहा, या ठिकाणी आणखी एक मी रेष जोडतो, या ठिकाणी रेष जोडतो, आणि आणखी एक अशी उभी रेष जोडतो। पहिल्याने काय तयार झाला होता? र तयार झाला होता। काय तयार झाला होता? र। आता हाच मी इथे घेतो, आणि परत या ठिकाणी उभी रेष देतो। उभी रेष दिल्यानंतर या ठिकाणी असा आकार तयार झाला, आणि आता परत या ठिकाणी आडवी रेष देतो। काय तयार झाला? स तयार झाला। आता या स मधून आणखी एक आकार तयार होईल। बघा, अशा पद्धतीचा हा आकार आहे। आता काय तयार झाला? काय तयार झाला? श तयार झाला। आता हा मी आणखी वळवतो। हा काय करतो? वळवतो। आता या ठिकाणी क्षत्रियाचा क्ष आपल्याला बनवायचा। कसा बनवता येईल? असा हा वळवायचा, वळवून याला असा करायचा, ठीक आहे, अशा पद्धतीने। तर हा काय तयार झाला? या ठिकाणी क्षत्रियाचा क्ष। काय तयार झाला? क्षत्रियाचा क्ष तयार झाला, बरोबर की नाही? आता
असेच या पद्धतीचे जे आकार आहेत या आकारानुसार आपली जी क ख ग ग चे मूळाक्षर आहेत या सगळ्या मूळाक्षरांचे अक्षर तुम्हाला तयार करायचे. पण कशापासून तयार करायचे? या अवयवांपासून तयार करायचे आहे. आता बघा या ठिकाणी एक मला तुम्ही कोणीतरी तयार करून दाखवायचं. हा कोण तयार करेल? या आकारापासून कोणतं अक्षर बनतं? तू कर. याच्यापासून कोणतं अक्षर बनेल? बनवून दाखवा या ठिकाणी. इथे कळलं पण तुम्हाला की तो तयार कर. उद्या तुम्ही काय करायचं? उद्या सकाळी येताना असे वेगवेगळ्या अक्षराचे किती गट करणार तुम्ही? 10 गट करणार. मी तुम्हाला लिहून देतो फळ्यावर, ते तुम्ही लिहून घ्यायचे आणि याच्यापासून वेगवेगळे अक्षराचे गट तयार करायचे. आपण उद्या सकाळी परत एकदा भेटू आणि कोणी कोणी हे तयार केलं ते पाहू. ठीक आहे शिक्षक मित्रांनो, आता नुकतंच आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आकारानुसार अक्षराचे जे गट करून शिकवलो, त्याच्यामध्ये परंपरागत आपण शिकवलेली जी मूळाक्षरे आहेत ती याप्रमाणे आहेत. परंतु बऱ्याचदा मुलांना ही अक्षरे आठवत नाहीत म्हणून ती लिहू शकत नाहीत. याच्यावरती पर्याय म्हणून मी हेच जे अक्षरे आहेत ती अक्षरे वेगवेगळ्या आकार गटानुसार तयार केले आहेत. अशा प्रकारचे 10 अक्षरांचे आकारांचे गट आहेत आणि या ठिकाणी त्या अक्षरांचे अवयव आहेत. आपणही आपल्या विद्यार्थ्यांचा असा सराव घ्यावा. आपले विद्यार्थी नक्कीच वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नसेल तर ते नक्कीच पुढच्या गटात जातील आणि अक्षरे लिहू शकतील. धन्यवाद.